नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो, आपले सर्वांचे अभिजित सर्च अकॅडमी पुणे या YouTube चॅनलवरती मी अभिजित सोळंकी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज आपण या ठिकाणी बघणार आहोत तलाठी भरती म्हणजेच ग्राम महसूल अधिकारी पदांची पदभरती महसूल आणि वन विभागामार्फत लवकरच प्रसिद्ध होणार आहे. त्याचा GR या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे. तर यामध्ये नवीन सेवा प्रवेश नियम नेमके काय जाहीर झालेले आहेत, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा किंवा ही एक्झाम कोण घेणार आहे, तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न आहेत, जसं की पुढचा प्रश्न आहे, जाहिरात कधी येणार आहे, परीक्षा कोण घेणार आहे, याची पात्रता, याची वयोमर्यादा नेमकी काय राहणार आहे, तर त्या गोष्टी सर्व या ठिकाणी सांगितल्या जाणार आहेत. त्याच्या अगोदर आपल्याकडे जो GR पाहण्यापूर्वी थोडी माहिती देतोय. ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी पदभरतीकरिता नवीन बॅच सुरू झालेली आहे. सर्व विषयासहित असेल. यामध्ये तुम्हाला PYQ MCQ चा सराव दर महिन्याला झूम मीटिंग असेल. सर्व विषयाच्या PDF नोट्स तुम्हाला ते प्रोव्हाइड केल्या जाणार आहे, ज्या तुम्ही काय कर झेरॉक्स काढू शकता. व्हिडिओ डाउनलोड करण्यास सुविधा असेल. तज्ञ आणि अनुभवी शिक्षक ज्यांचं तलाठी म्हणून सिलेक्शन झालेलं आहे मागच्या ऍड मध्ये, ते सुद्धा तलाठी या ठिकाणी आपल्याकडे शिकवण्याकरिता असणार आहे. तुम्हाला त्यांचा सुद्धा फायदा होईल. लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहेत. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच अवेलेबल असणार आहे. तर बॅच जॉईन करण्याकरता, एनरोल करण्याकरता 9823442263 या नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचा आहे. तर आपला जास्त वेळ न घेता जाहिरात कधी येणार आहे, तर 8 मे पर्यंत त्यांना मुदत दिली होती. प्रत्येक विभागीय आयुक्तांना बिंदू नामावली संदर्भात किती जागा रिक्त आहेत वगैरे. तर याची जाहिरात जून एंड महिन्यात येणार आहे, जून महिन्याच्या शेवटी. तर महसूल आणि वन विभागांतर्गत हे महसूल विभाग ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी, याची पात्रता दोज हू होल्ड डिग्री, त्यांच्याकडे ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेले आहे कोणत्याही शाखेतील ते विद्यार्थिनी मेल अँड फिमेल तलाठी बनण्याकरिता पात्र ठरणार आहेत. ओके. तसेच काय दिलेलं आहे, आफ्टर रिफॉर्म सेवा प्रवेश नियमातील भरती पद्धतीमध्ये काही सुधारणा करण्यात आलेल्या आहेत, ते बघायचं आहे आपल्याला. विद्यमान सेवा प्रवेश नियमातील तरतुदी म्हणजे ह्या ओल्ड आहेत, जुन्या होत्या. आता नवीन तरतुदी काय झालेल्या आहेत GR नुसार. तर एज्युकेशन काय दिलेलं आहे, बॅचलर डिग्री इन एनी स्ट्रीम. बॅचलर डिग्री इन एनी स्ट्रीम म्हणजे काय, कोणत्याही शाखेतील पदवीधारक उमेदवार विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. एक्सपिरियन्स म्हणलेले काय, ऍडिशनल स्किल प्रेफरन्स क्वालिफिकेशन नॉट रिक्वायर्ड. कोणतंच तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन आहात का PhD आहे तुमच्याकडे, ते मानलं जाणार नाही किंवा त्याला प्राधान्य दिलं जाणार नाही. अनुभवाला सुद्धा आणि ऍडिशनल स्किल असतील त्याला सुद्धा नॉट रिक्वायर्ड म्हणलेलं आहे, ते गरजेचं नाहीये. तर फक्त तुम्हाला या ठिकाणी पदवी एनी ग्रॅज्युएशन म्हटलेलं आहे. ओके. एनी ग्रॅज्युएशन पदवी उत्तीर्ण असलेले महिला आणि पुरुष उमेदवार फॉर्म भरू शकतात. मग याच्यामध्ये ओपन करिता किती आहे, 38 पर्यंत, आणि कॅटेगरी करिता किती आहे, तर 43 पर्यंत वयोमर्यादा आहे. परत त्यामध्ये खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन उमेदवार, अनाथ, दिव्यांग उमेदवार, माजी सैनिक यांच्याकरिता काय आहे, त्यांच्या सुद्धा जागा असतात. त्यांच्या आरक्षणानुसार ओके, टक्केवारीनुसार त्यांच्यासाठी वयोमर्यादा शिथिलता देण्यात आलेली आहे. तर याचा जो अभ्यासक्रम आहे, यामध्ये मराठी व्याकरण आहे, व्याकरण प्लस शब्दसंग्रह, इंग्लिश ग्रामर, व्होकॅब, सामान्य ज्ञान, सामान्य ज्ञानामध्ये इतिहास, गणित, इतिहास, भूगोल, त्यानंतर चालू घडामोडी असतील, राज्यघटना, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान या विषयांचा समावेश, आणि गणित आणि बुद्धिमत्ता, हे एकंदरीत 4 विषय आणि ते सब जे टॉपिक सांगितलेले आहेत ते. तर हे पूर्ण तुमचा सिलेबस असणार आहे. तर आता ही एक्झाम कोण घेणार आहे, तर तुम्हाला मी म्हटलेलं आहे MPSC मार्फत कंडक्ट केली जाणार आहे, कारण की GR ग्राम महसूल अधिकारी अराजपत्रित प्रशासकीय अधिकारी आहे, घटकाचं पद आहे. ओके. ही MPSC मार्फत भरले जाणार आहे. तर याचं जे स्वरूप आहे, तर एकच एक्झाम असणार आहे, फक्त ऑफलाईन. अगोदर कशी तुमची TCS किंवा IBPS मार्फत ऑनलाईन स्वरूपामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक्झाम होत होती, तसं प्रत्येक जिल्ह्यामध्ये होणार आहे, परंतु ऑफलाईन एक्झाम होणार आहे. ओके. आणि त्याला दुसरं काही नाही, एकच एक्झाम आणि डायरेक्ट तुमचं मेरिट लिस्ट लागणार आहे. त्यामुळे तुम्ही अजिबात घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. सिलेबस मध्ये सुद्धा चेंजेस नाही. हेच विषय MPSC मध्ये सुद्धा आहे, तिकडे गडबला. ओके. PSI STI असिस्टंट किंवा टॅक्स असिस्टंट असेल, क्लर्क साठी सुद्धा तेच विषय आहेत. निगेटिव्ह मार्किंग ज्यावेळेस परीक्षेचं स्वरूप किंवा योजना माहिती होईल, त्यामध्ये जर नमूद असेल तर असेल, नाहीतर निगेटिव्ह मार्किंग सुद्धा नसेल. तर तुम्ही आतापासून तयारीला लागायचं आहे. बघा, जाहिरात मागच्या वेळेस त्यांनी महसूल मंत्र्यांनी 1700 पदं सांगितली, परंतु त्यामध्ये वाढ होण्याची सुद्धा शक्यता आहे. 3 ते 3.5 हजारापर्यंत तलाठीची पूर्ण महाराष्ट्रामधील जागा भरल्या जाऊ शकतात. तर याकरिता आपण आतापासून अभ्यासाला लागायचा आहे. प्रॉपर प्लॅनिंग करायचं आहे, ते प्लॅनिंग इम्प्लिमेंटेशन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि योग्य मार्गदर्शनाकरिता तुम्हाला आताच म्हटलेलं आहे की आपल्याकडे तलाठी भरतीकरिता सर्व विषयाचे बॅचेस स्टार्ट झालेले आहेत.
यामध्ये ज्यांचं ग्राम महसूल अधिकारी नाशिक जिल्ह्यामध्ये सिलेक्शन झालेलं आहे, ते आता उपमुख्य अधिकारी कार्यरत म्हणून आहेत. त्यांनी तलाठी पद सोडलेलं आहे. नागपूर विभागामध्ये कार्यरत आहेत. ते सर तुम्हाला मार्गदर्शन तसेच आपण जे लागलेले आहे त्यांचं गेस्ट लेक्चर त्यांच्या माध्यमातून तुम्हाला कळणार आहे कशा स्वरूपाचा अभ्यास करावा लागणार आहे, नेमकं काय वाचायला लागणार आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये एक गोष्ट बाब लक्षात आली पाहिजे की नेमकं काय वाचायचं नाही तर विद्यार्थ्याला लवकर यश मिळतं. ओके, कारण मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बुक अवेलेबल आहेत. त्या बुकमधलं कोणते बुक ऑथेंटिक सोर्सेस आहेत, त्यामधनं कोणते टॉपिक वाचायचे हे जर कळालं ना, तर तुम्हाला कमी वेळेमध्ये लवकर यश मिळू शकतं. तर त्याच्यासाठीच आपण पीडीएफ नोट्स देण्यामागचं प्रयोजन काय आहे? तर विद्यार्थी फर्स्ट अटेम्प्ट किंवा ज्यांचं मागच्या वेळेस दिलेले आहे परंतु थोड्याफार मार्कांनी गेलेलं आहे, त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याकरिता या नोट्स आणि लेक्चर तुम्ही जर केले व्यवस्थितरित्या समजून कन्सेप्ट क्लिअर केले, तुम्हाला या ठिकाणी चांगला स्कोर मिळू शकतो, येऊ शकतो आणि तुमचं सिलेक्शन सुद्धा होतं. तर होऊ शकतं यामध्ये एनरोल करण्याकरिता 9823442263 हा नंबर आहे. या नंबरवर तुम्ही संपर्क करायचा आहे. सर्व विषयासहित बॅच सुरू होऊन झालेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. ओके, थँक यू.